नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली स्टडीज टाईम चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संत एकनाथ यांच्यावर निबंध. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील आद्य वारकरी व संत कवी होते. संत एकनाथांना मराठी संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. संत एकनाथ यांचा जन्म इसवी सन 1533 पैठण येथे ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचे आई-वडील एकनाथ लहान असताना देवाघरी गेले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. आजोबांनी एकनाथांवर खूप प्रेम व चांगले संस्कार केले. एकनाथ खूप हुशार आणि एकनिष्ठ होते. संध्याकाळचे हरिभजन, देवपूजा, इतर धार्मिक कार्यात त्यांना आवड होती. संत एकनाथ यांचे जनार्दन स्वामी हे गुरु होते. ते दत्त उपासक होते. एकनाथांनी परिश्रम करून गुरुकृप सेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयाने त्यांना दर्शन दिले. संत एकनाथ यांचा विवाह गिरजाबाई यांच्याशी झाला. त्यांना गोदा आणि गंगा या 2 मुली आणि हरिपंडित नावाचा मुलगा अशी 3 अपत्ये होती. संत एकनाथ यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांनी संस्कृत भाषेतील भागवत पुराण सामान्य लोकांना मराठीत भावार्थ रामायण, एकनाथ भागवत लिहून ज्ञान सर्वांपर्यंत पोचवले. संत एकनाथ हे जातीभेद न मानणारे होते. मानवाला मिळून मिसळून राहणे आणि प्रेमाने वागण्याचा संदेश त्यांनी दिला. संत एकनाथांनी रामकथेवर भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला. रुक्मिणी स्वयंवर हे व्याख्यान काव्य लिहिले. तसेच अनेक भारुड, जोगवा आणि गवळणी लिहून समाज प्रबोधनाचे कार्य केले. संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 रोजी त्यांनी देहत्याग केला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी संत एकनाथांचे दर्शन घेण्यासाठी पैठणला गर्दी करतात. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.